नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लाडका जादू सारून कदम. तर बाळांनो काय किती वाजले कुठे मेकअप माझ्या आयुष्यातला पहिला जो मेकअप केला 7वीला असताना लावला. आपल्या मैत्रिणीला व्हॅलेंटाईन डे नेमकं काय असतो ज्याला नुसता गुलाब दिला म्हणून व्हॅलेंटाईन डे नाही. खरं तर मला नाटकात काम करायचं होतं. मार्शल आर्टचं तुम्ही शिक्षण घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी प्रणव ढमाले. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अनेक कलावंत असे असतात जे विनोदामुळे किंवा त्यांच्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोचलेले असतात आणि असाच महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला एक कलाकार सध्या माझ्यासोबत आहे, अरुण कदम. अरुण दादा, मी तुला दादाच म्हणेल. याचं एक बेसिक कारण असं आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा असो किंवा तुझ्या विनोदी भूमिका असो, याच्यामुळे तू महाराष्ट्राच्या घराघरात पोचलास आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तू त्यांना आपलासा असणारा माणूस वाटतो. त्यामुळे आहोजाओच्या भानगडीत न पडता मी तुला थेट अरे तुरे किंवा दादा म्हणेल. अभिनयाचा हा प्रवास जो आहे तो सुरू कसा झाला एकंदरीत? खरं तर मी 7वीला शाळेत असतानाच माझं काम सुरू झालं होतं. दीनानाथ थिएटरला माझं पहिली एकांकिका झाली. कुमार कला केंद्राच्या ज्या स्पर्धा असतात शाळेच्या, म्युन्सिपल शाळेच्या, त्या स्पर्धेत पहिला मला भाग मिळाला. केळकर मॅडम, वामन भास्कर नाईक सर, कारण त्या काळात असं ते म्हणतात की तू खूप मस्ती करायचास, मग तुला काहीतरी वटणीवर आणण्यासाठी माझ्याकडे एक जबाबदारी दिली की तू करतोस ना, हे करून बघ, हे करून दाखव, असं म्हणून त्यांनी मला जबरदस्ती ते करायला लावलं आणि त्या एकांकिकेत मला घेतलं. त्याच्यामुळे ती एकांकिका दीनानाथ नाट्य थिएटर जे आहे मुंबईचं, पार्ल्याचं, तिथे झाली. तर दीनानाथचा सुद्धा प्रवास माझा वेगळा आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत मी दीनानाथला पहिल्यांदा केलं. त्याच्यानंतर मी मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागलो, तेव्हा दीनानाथ थिएटरला मी महानगरपालिकेच्या स्पर्धेत काम केलं. त्याच्यानंतर मी डिरेक्ट केलेलं त्याच दीनानाथ थिएटरला काम केलं आणि त्याच दीनानाथ थिएटरला माझ्या हस्ते लोकांना बक्षीस देण्याचं काम केलं. असा हा माझा महानगरपालिकेचा प्रवास आहे. आणि त्यात दीनानाथ नाट्यगृहाचा एक वेगळा अनुभव, म्हणजे माझ्यासाठी ती फार महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणजे 7वीला असताना माझ्या वाट्याला हे यश आलं आणि तेव्हापासून मी काम करायला लागलो. माझ्या आयुष्यातला पहिला जो मेकअप केला मी, माझ्या चेहऱ्याला जो रंग लावला तो त्या 7वीला असताना लावला आणि त्या एकांकिकाच्या माध्यमातून. तर दिवसभर मी चेहऱ्याला मेकअप ठेवला होता. म्हणजे सकाळी 10 वाजता लावला होता तो, अगदी आमचं शूटिंग संपलं साधारण 5-6ला, तर मी 12 वाजेपर्यंत ठेवला होता. सगळ्या चाळीतल्या लोकांना घरात त्या जाऊन काय किती वाजले कुठे मेकअप असं करून सगळ्यांना, ती माझ्यासाठी फारच महत्वाची गंमतशीर गोष्ट होती की मी मेकअप केलाय, मी काम केलंय हे सांगण्याचं. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. पहिलं काम किंवा पहिल्यांदा आपण कोणतं काम करतो हे आयुष्यभर लक्षात राहतच. असंच विनोदी पहिली भूमिका कोणती केली होती, आठवत आहे का? आणि कुठून विनोदाचा प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने? खरं तर मित्रांच्या वाढदिवसात हळदीच्या कार्यक्रमात माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे मी तेव्हा अगदी जॉनी लिव्हर सरांना मी फॉलो करायचो त्या काळामध्ये. तेव्हा ते कबड्डीची मॅचचं असू द्या किंवा ते वेगवेगळे अशा पद्धतीचं ते जॉनी सर करायचे. तर तेव्हा मी छोटे लोकांचे मी आवाज काढायचो. छोटे म्हणजे केस्ट मुखर्जींचा आवाज काढायचो, जगदीपचा आवाज काढायचो. या सगळ्यांचे मी छोटे आवाज करता टाइमपास करत एक जॉनी राऊत सरांनी ते आगरी रामायण केलं होतं. त्याच्यातल्या काही गोष्टी थोड्याशा करत मित्रांनी ते टाइमपास करत माझ्या आयुष्यामध्ये 1990 साली केदार शिंदे आला. आम्ही एकाच शिबिरात असल्यामुळे त्यांनी मला घेतलं आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात मला घेऊन गेला. खरं तर मला नाटकात काम करायचं होतं, पण तो म्हणाला तू चल तर खरं. मग तिथून सुरुवात झाली. मग केदारने एकांकिका डिरेक्ट केली, त्याच्यात आम्ही काम केलं. असं करता एक एकांकिका अशी झाली की जिथे प्राथमिकला मंगेश कुलकर्णी सर होते. ते इतके हसले, एन्जॉय केले. लोक विचारतात काय केलंस तू, कधी हसत नाही माणूस, तू कसं काय
इतकं त्याला हसवलं. आणि फायनलला दिलीप कोलटकर होते. तेव्हा मला लेकुरे उदंड झाली नावाचं नाटक झालं, तेव्हा मला त्यांनी बेस्ट ॲक्टर दिलं. मग तो प्रवास असा सुरू झाला, मग मी मागवून पाहिलंच नाही. हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास कसा खालपासून एकदम शून्यापासून आज एका विशिष्ट उंचीवर गेला हे सगळ्यांनी पाहिलं. मात्र या सगळ्या प्रवासात तुझ्याबाबतच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या खूप लोकांना माहिती नाही आहेत. अभिनयाच्या प्रवासापासून थोडंसं दूर जाऊ, सामाजिक कार्याबाबतचा तुझा अट्टहास जो आहे, किंवा मुली असतात, मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यासोबत स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे, असा तुझा अट्टहास असतो. म्हणजे नेमकं काय? आत्ताची सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर आता हा जो मी सिनेमा करतोय व्हॅलेंटाईन डे, त्याचा सुद्धा सब्जेक्ट तोच आहे की बऱ्याचदा मुलींना पळवून नेण्याचं काम चाललंय, मुली गायब होतात आहेत. तर याच्यासाठी मुलींनी स्वतःचं रक्षण जर स्वतः केलं, आपल्याकडे एक मार्शल आर्टची टीम आहे, त्या माध्यमातून मी आजही कॉलेजला गेलो तर मी त्यांना डेमो देतो. मार्शल आर्टचा माणूस नाही आला तर मी डेमो देतो की बाबा काय केलं तर काय होतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या करायला पाहिजेत. तर ती गोष्ट फार महत्त्वाची आहे आजच्या तारखेला. प्रत्येक महिलेने, प्रत्येक मुलीने, म्हणजे तुम्हाला सांगतो की अगदीच छोटं की मंगळसूत्र जरी चोरलं तरी किती नुकसान होऊ शकतो. आज मंगळसूत्राचा किंवा दागिन्यांचा भाव, सोन्याचा भाव खूपच गगनाला भिडलाय. अशा परिस्थितीत एखाद्या गरीब माणसाने मंगळसूत्र घेतलं आणि ते कोणी चोरलं तर ते चोरू नये म्हणून आपल्याला काय करायचं तर मार्शल आर्टचं तुम्ही शिक्षण घ्यायला पाहिजे. आता मार्शल आर्ट म्हणजे जादूचे प्रयोग नाहीत की तुम्हाला येतं, पण मार्शल आर्ट शिकल्यामुळे, त्याचा अभ्यास केल्यामुळे तुम्ही सतर्क राहता, हालचालीवर तुमचं लक्ष राहतं. हा माणूस हलतो का, हा जवळ काय येतो हे तुमच्या लक्षात येतं आणि तुम्ही स्वतःला सांभाळू शकता, कव्हर करू शकता अनेक गोष्टींपासून. तर मार्शल आर्ट फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे महिलांसाठी आमच्याकडे लहान मुलगा, म्हणजे समजा 7वी-8वीतला लहान मुलगा आहे, त्याला किडनॅपर पकडत नाही तर आमचा हा लहान मुलगा त्याला पकडतो किडनॅपर, कारण आमच्या मार्शल आर्टच्या ट्रेनिंगमुळे. तर म्हणजे शालेय जीवनाबरोबर ते हे फार महत्त्वाची गरज झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या महिला सतर्क आणि हुशार जर राहिले तर भविष्यामध्ये जे काही कुटुंब, अनेक कुटुंब आहेत की आज बिचारे ज्यांना मुलगी झाली त्या गायब झालेल्या आहेत, कुठे हरवलेल्या आहेत, त्यांचं काय झालं कोणाला माहीत नाही. तर हे होणार नाही भविष्यात. आणि हा सिनेमा सुद्धा जो आम्ही आता केलाय अ व्हॅलेंटाईन डे, तर त्याच्यातसुद्धा हीच केस आहे की दरवर्षी पुण्यातल्या, मुंबईतल्या मुली गायब होतात. त्या कुठे जातात, काय करतात कोणाला माहीत नाही. आणि अशावेळी पालकसुद्धा कंप्लेंट घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्यांना वाटतं की 14 तारखेला फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन दिवशीच मुलगी गायब झाली तर कुठल्या तरी मुलाबरोबर पळाली, काहीतरी अफेअर असेल, या कारणाने घाबरतात आणि कंप्लेंट करत नाही, कोणाला सांगत नाही. पण आता पालकांनी सुद्धा हुशार राहून हे काम करायला पाहिजे. ते कुठे गेले काय, कारण आता आपले पोलीस सुद्धा फार सतर्क झालेले आहेत, फार हुशार आहेत, फार प्रगती झालेली आहे. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, ते अशा लोकांना ते शोधून काढतात. तर तुम्ही जर तिथपर्यंत गेलं, आपणच त्यांना मदत करायची असेल की ह्या गोष्टी जर घडत असेल तर ह्याला आळा कसा बसेल, तर आपण स्वतःहून एक पाऊल पुढे जाऊन डिपार्टमेंटला भेटून जर सांगितलं असाचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. आणि मला असं वाटतं पोलीस डिपार्टमेंट या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे, कारण ते आहेत म्हणून आपण आनंदाने असं एकदम मुक्त फिरू शकतो. दादा, तू उल्लेख केला नवीन सिनेमा येतोय अ व्हॅलेंटाईन्स डे. नक्की सिनेमा काय आहे हे थोडक्यात कळलं, पण त्यातली तुझी भूमिका नेमकी काय? माझी भूमिका त्याच्यात एक अशी आहे की खरं तर म्हणजे की लोकांना असं वाटत असतं की हा मेन आहे जो याच्यावरती ह्या मुली सप्लाय करतो का काय करतोय, काय काय करत असेल, किंवा हा मुंबईतल्या मुलींचा हा मेन हस्तांतरण करण्यात ह्याचं मागचा अध्यक्ष आहे काय. हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला ना 21 जूनला थिएटरमध्ये जायला लागणार. नक्कीच. मग 21 जूनला पिक्चर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि संपूर्ण मुलाखतीत अरुण टच नाही ऐकला आम्ही किंवा पाहिला तर कसं काय, तर तुझ्या टच मध्ये आगरी भाषेत काय आव्हान करशील? नमस्कार तुमच्या सगळ्यांचा जादू सारून कदम. तर बालांनो, 21 तारखेला अ व्हॅलेंटाईन डे तुमच्याकडे येतोय, तुमच्या थिएटरमध्ये, तुमच्या जवळच्या सिनेमागृहातील तो सिनेमा येतोय. तर बालांनो, त्या दिवशी आपल्या मैत्रिणीला व्हॅलेंटाईन डे नेमकं काय असतो, त्याला नुसता गुलाब दिला म्हणून व्हॅलेंटाईन डे नाही, तर नेमकं तो दिवस काय असतो हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला 21 जूनला थिएटरमध्ये जाऊन बघायचं आहे. मैत्रिणीला न्या, तुमच्या गर्लफ्रेंडला न्या, फॅमिलीला न्या, कुटुंबाला न्या, कारण आजची गरज फार महत्वाची आहे. बालांनो, यो पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच पाहिजे. आता घरात बसून तुम्ही हास्यजत्रा बघता टीव्हीवर, पण सगळ्यांनी मिळून तुम्ही
आता थिएटरला जाणं फार गरजेचं आहे, कारण आम्ही हा सिनेमा जो करतो आहे याचा पुढचा सेकंड पार्ट पण येतोय. तर मग आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही लोकांनी थिएटरमध्ये येणं फार गरजेचं आहे. नक्कीच. त्यामुळे 21 जूनला अ व्हॅलेंटाईन्स डे हा सिनेमा प्रेक्षकगृहात येणार आहे. तो आवर्जून पहा आणि तोपर्यंत ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.